नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आता मी घेऊन आले आहे वंदे भारत ट्रेनबाबत हा व्हिडिओ आहे, जो की कोणत्याही तरी एका मार्गावरनं चालू होणार आहे लवकरच प्रवाशांसाठी सेवेसाठी. तर आपण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये की ही कुठून निघणार आहे, कधी निघणार आहे, तिकीट किती आहे, तर किती वेळ लागेल वगैरे सगळं सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि चॅनल लाईक आणि शेअर करा आणि व्हिडिओ पण सगळ्यांना शेअर करा. तर आपण जाणून घेऊया की कोणत्या मार्गावर ही चालू झालेली आहे. तर पुणे हुबळी वंदे भारत उद्यापासून धावणार. थांबे आणि तिकीट दर पाहिले का? तर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याला जोडणारी पुणे हुबळी वंदे भारत एक्सप्रेस सोमवारपासून धावणार आहे. तर लवकरच पुणे कोल्हापूर गाडी सुरू होणार असल्याचं सांगितलं आहे. ठीक आहे. म्हणजे पुणे ते हुबळी हा जो मार्ग आहे, या मार्गावर चालू झालेली आहे वंदे भारत ट्रेन. गेल्या काही काळापासून महाराष्ट्र आणि कर्नाटकला जोडणाऱ्या पुणे हुबळी वंदे भारत एक्सप्रेसची प्रतीक्षा होती. आता दिनांक 16 सप्टेंबरपासून या गाडीला ग्रीन सिग्नल मिळालेला आहे. तर ही नवीन हायस्पीड ट्रेन आहे. त्याच्यामुळे प्रवाशांना आरामदायी आणि सुखकर प्रवास मिळणार आहे. तर पुणे कोल्हापूर वंदे भारतही लवकरच धावणार आहे. म्हणजेच तुम्हाला पुणे ते हुबळी ही ट्रेन धावणार आहे. या मार्गांवर ही ट्रेन वंदे भारत ट्रेन धावणार आहे. ही एक हायस्पीड ट्रेन आहे. त्याच्यामुळे प्रवाशांना लवकरात लवकर मार्ग त्यांचा सुखकर होणार आहे, तसेच आरामदायी होणार आहे. पुणे आणि हुबळी शहरांना जोडणारी वंदे भारत ट्रेन 7 प्रमुख स्थानकांवर थांबेल. पुणे ते हुबळी या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना आरामदायी आणि आनंददायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी 8 आधुनिक डबे असणार आहेत. हुबळी ते पुणे व पुणे ते हुबळी या दोन्ही वंदे भारत गाडीच्या तिकिटांचे दर रेल्वे प्रशासनानं जाहीर केले आहे. चेअर कार व एक्झिक्युटिव्ह श्रेणीच्या दरांमध्ये मोठा फरक असून प्रवाशांना नव्या बैठक व्यवस्थेचा लाभ या गाडीच्या मदतीने मिळणार आहे. म्हणजे एक आधुनिक ट्रेन आहे, त्याच्यामुळे तुम्हाला बैठक व्यवस्था वगैरे आधुनिक असणार आहे, जी थोडी वेगळी असणार आहे नॉर्मल ट्रेनपेक्षा. ठीक आहे. हुबळी ते पुणे जेवणाशिवाय ₹1185 आणि जेवणासह ₹1530. म्हणजे तुम्हाला ह्या ट्रेनमध्ये जेवणही मिळणार आहे. जर तुम्हाला जेवण हवं असेल तर त्यासाठी ₹1530 तुम्हाला लागतील आणि जर विदाऊट जेवण असेल तर ₹1185 तिकीट आहे. हुबळी ते सांगली ₹875, धारवाड ते पुणे जेवणासह ₹1505 आणि जेवणाशिवाय ₹1160, धारवाड ते सांगली ₹835, बेळगाव ते पुणे जेवणासह ₹1295 आणि जेवणाशिवाय ₹955, बेळगाव ते सांगली ₹625, सांगली ते पुणे जेवणासह 965 आणि जेवणाशिवाय ₹730 दर असणार आहेत. तर अशा प्रकारे त्यांनी दर आकारलेले आहेत. त्यांनी जेवणाशिवाय आणि जेवणाशिवाय आणि विदाऊट जेवण असे दोन्ही त्यांनी तिकीट दिलेले आहे. तुम्ही बघू शकता त्यांचे दर कसे आहेत. तसेच हुबळी ते पुणे जेवणासह, ठीक आहे, 2,780 आणि जेवणाशिवाय 2,385. हुबळी ते सांगली 1,640, धारवाड ते पुणे जेवणासह 2,725, जेवणाशिवाय 2,325, धारवाड ते सांगली 1,575, बेळगाव ते पुणे 2,290 असे तिकिटांचे दर असणार आहेत. हुबळी ते पुणे व कोल्हापूर ते पुणे अशा 2 वंदे भारत गाड्या सांगली व मिरज स्थानकांवरून धावणार आहेत. प्रवाशांमध्ये या रेल्वेबाबत मोठी उत्सुकता आहे. वंदे भारत गाडीची ट्रायल फेरीही पार पडली. म्हणजे आता ह्या गाडीची ट्रायलही झाली आहे, त्याच्यामुळे आता डायरेक्ट तुम्हाला ही नवीन येणारच आहे लवकरात लवकर. ट्रायल वगैरे सगळं झालेलं आहे. आता प्रत्यक्ष वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रवास करण्याची सांगलीकर प्रवाशांची इच्छा सोमवारपासून पूर्ण होणार आहे. तर लवकरच तुम्हाला ह्या वंदे भारत ट्रेनचा एक्सपिरियन्स करायला मिळणार आहे सांगलीकरांना. दरम्यान संकेतस्थळावरही हुबळी ते पुणे व पुणे ते हुबळी वंदे भारत एक्सप्रेसचे नाव दिसत आहे. हुबळी ते पुणे वंदे भारत एक्सप्रेससाठी बुकिंग सुरू करण्यात आलं आहे. कोल्हापूर ते पुणे वंदे भारतचे बुकिंग अद्याप सुरू झालेले नाही. RRCTCच्या या गाडीचे दर जाहीर केल्यामुळे कोल्हापूर ते पुणे बुकिंगला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे. वंदे भारत एक्सप्रेसची ट्रायल यशस्वीरित्या पार पडली आहे. आता बुकिंगचीही सोय लवकर उपलब्ध होईल. प्रवाशांनी या नव्या गाडीच्या सुविधेचा लाभ घ्यावा, असं आवाहन मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी केलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता की लवकरात लवकर हा प्रवास तुम्हाला सुखकर आणि आरामदायी मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही ह्या वंदे भारत ट्रेनचा ज्यांना खूप मोठा प्रवास करावा लागतो त्यांच्यासाठी खूप आरामदायी प्रवास होणार आहे. तर तुम्ही याचा लाभ घेऊ शकता आणि धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. तुम्ही चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून तुम्हाला काही शंका असेल तुम्ही कमेंट करू शकता. धन्यवाद.